नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चिकन खिचडी, जे की बनवायला पण सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते आणि एकदम झटपट होते ही। आपल्या चिकन आणलं ना, चिकनची भाजी वगैरे बनवायचा कंटाळा आला आणि बिर्याणी वगैरे असं काही खावंसं वाटतंय पर कुटाणा नको वाटतंय ना, तेव्हा अशी ही चिकन खिचडी बनवायची। बनवायला सोपी आणि एकदम पटकन होते आणि खायला पण चविष्ट लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चिकन खिचडी बनवण्यासाठी मी इथं 4 वाट्या तांदूळ घेतले, बिर्याणी राईस घेतले मी। तुम्ही कोणताही राईस वापरू शकता खिचडीसाठी। यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घेतलंय मी। ते आता पाणी टाकून तांदूळ भिजत ठेवायचेत आपल्याला। हे बिर्याणी राईस असल्यामुळे भिजत ठेवायचे आपल्याला। इतर कोणतेही तांदूळ असले तर भिजवण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही धुवून खिचडीमध्ये टाकू शकता। त्यासोबतच इथं अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय मी। इथं लांब असा कांदा कट करून घेतलाय, तेजपत्ता घेतलाय, 2-3 हिरवी इलायची, 2-4 काळी मिरी घेतले, 1 स्टार फूल घेतलाय, अर्धा चम्मच जिरं, अद्रक लसूण पेस्ट, 1 चम्मच हळद, 2 चम्मच बिर्याणी मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आपल्याला थोडंसं वाटण करायचे, त्या वाटणासाठी मी इथं घेतले थोडेसे धने, कसुरी मेथी, हिरवी कोथिंबीर, थोडासा पुदिना घेतलाय, हिरवी मिरची घेतलीये आणि हे थोडे खडे मसाले घेतले। त्यासोबतच थोडंसं जिरं पण घेतले आणि अर्धी वाटी दही। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचेत आपल्याला। आधी कोरडे मसाले टाकून घेऊया आणि एकदम फिरवून घेऊया याला, का तर सर्व एकत्र चांगले वाटत नाहीत। त्यामुळे बघा हे कोरडे मसाले एकदम वाटलेत, हे बघा कोरडे मसाले वाटलेत। आता यामध्ये आता त्यासोबतच हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर हे टाकून घेऊया आणि याला पण वाटून घेऊया। आता काय करायचं, यामध्ये थोडंसं दही टाकून वाटून घ्यायचंय आपल्याला। मी याला असंच वाटून घेतले। हे सर्व मिक्स झाल्यानंतर अर्धी वाटी दही टाकले आणि याला वाटून घेतले। बघा छान पेस्ट तयार झाली। कुकर घेतलाय मी, आपल्याला कुकर मध्येच बनवायची खिचडी आणि त्यामध्ये तेलातल्या पळीने 5 पळी तेल घातले। कांदा चांगला परतला ना, त्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली। अद्रक लसूण पेस्ट पण चांगली थोडीशी परतली ना, त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊयात। ही सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। यामध्ये लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचे आणि आता स्वच्छ धुवलेलं चिकन टाकून घेऊया यामध्ये। चिकन पण या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण वाटण केलं होतं ना, ते वाटण टाकून घेऊया आणि त्या ही वाटण पण चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला। आता यामध्ये पाण्यातून काढून यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात आणि सगळीकडून फिरवून घेऊयात आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आपल्याला। हे बिर्याणी राईस आहे, तांदूळ भिजलेले आहे, त्यामुळे पाणी कमी टाकायचं, नाहीतर भात एकदम चिकट होऊ शकतो। मोकळा भात करण्यासाठी पाणी कमी टाकायचं यामध्ये। 2 शिट्ट्या झाल्यानंतर शिट्टी मी आपोआप रिलीज होऊ दिली आहे आणि बघा एकदम छान अशी खिचडी तयार आहे। किती मोकळी झाली आहे बघा आणि एकदम मस्त झाली आहे। चवीला खूपच छान लागते ही खिचडी, तुम्ही नक्कीच ट्राय करा। बिर्याणी राईस पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कोणत्याही राईसने बनवू शकता, अगदी राशनच्या तांदळाने पण बनवू शकता। यावरती साजूक तूप टाकून एकदम चवीला मस्त लागते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।